400 रुपये 500 रुपये रोज आहे बाईला. लाख रुपये लागायले तर याला कांद्याला खर्च. आम्ही काय करायचं आता या शेतकऱ्यांनी? हे कांद्याला भाव नाही. हे 5 आणि 4 रुपये किलो व्यापारी मागतात, निवडून मागतात. एक एक कांदा 4 बऱ्या बघत येत. काय करायचं आम्ही? असं आता रडकुंडी आलोत ना आम्ही शेतकऱ्या बाबती. कशाला भावाला तसं करायला? शेतकरी काय लय येडा समजायला का? सरकार तेच लय शहाणा आहे. खायला आमचं याचं शेतकऱ्याचं रक्त पियाला सारखं सरकार. भाव गेला भाव दे तू. मग त्याची बुद्धी तवा का नरकाडीला जाते का काय? मग सर्व माल इकडे भाव दे तू. सर जगाचा कारभार बघू तुम्ही. याला भाव आला की माल आला की येडा होतो का काय? त्याच्या नाही का 7 पिढ्याला जन्माचं असं शेतकऱ्या बाबतीत दुःख व्हायचं. त्याची लई जाईल का? अशी आधुनिक संपत्ती कमवतो ना याचं शेतकऱ्याचं नाही हे करून भागवायचं. आता लेकराच्या नातरुंड पतरुंडाचे शिक्षण, की कांद्याला आता भाव नाही. आता याला लाख रुपये खर्च झाला. आम्ही काय करायचं शेतकऱ्यांनी? आता सांगा तुम्ही हे कसं शेतकऱ्याचं करायचं इथं आता? याला लाख तुम्ही आता भाव कसा द्यायना त्याला तुम्ही? तुमच्या हातात आहे ना सगळं. आता सगळं माल इकल्यास तुम्ही भाव कसा द्यायला? कापसाला, सोयाबीनीला. आता शेतकऱ्याच्या नड्याला आले त्याला आता सगळ्या गोष्टी करायच्या. तर आता भाव आला तुमची. तर तुमची अक्कल चुलीत गेली ना आता आली. आता कांदा पुन्हा सगळा शेतकऱ्याचा सळण्याचा आता भाव दिल्यास आम्ही कसं करायचं आता पुन्हा? आता हे कसं करायचं? हे आमच्यापाशी आहे तेवढं भाव नाही. जसं आमच्यापाशी जवळ कापूस तुरी होत्या तेवढं तुम्ही भाव दिला नाही. कापसाला सोयाबीनला आता तुम्ही भाव वाढीला. तुम्ही स्वतःला शान समजायला. तर आमचं शेतकऱ्याचं वाली कोणी नाही. तुम्ही स्वतःचेच वाली. तर आता हे कसं करायचं? आमचं जर खाताल तर तुमचं पिढ्यानपिढी 7 पिढ्या वाटोळ होईन, 1 पिढी वाटोळ होणार नाही. आम्ही शेतकऱ्याचं इतकं त्रास आहे. वर्षांनी वरीच तुम्ही तसं करतात.